मी काय म्हणून राहिलो त्या एखादी वावरात म्हटलं पार्टी गिर्टी करू. आता झाले ना सगळे सण. आता कोणते सण राहिले नाही का हो अरविंद काका? पार्टी गिर्टी उद्या म्हटलं एखादी मटणाची. वा व्हायलाच पाहिजे. आता खारा पावनचार झाला ना, गोड गोडले झाला ना दिवाळीच्यानं. हा दिवाळीच्यानं गोड गोडले पावनचार झाला म्हटलं. शंकरपाळी होय काय, करंज्या होय काय, पुरणाच्या पोह्या होय काय, एखादा आता खारा खुरा पावनचार पाहिजे बुवा. तात्या हो तात्या, अरे झोपले का बाबा? उठा ना, इकडे कामाच्या गोष्टी चालू आहे, तुम्ही झोपू राहिले तिथं. या माणसाला मोठ्या बिना कामाच्या झोपा लागते. अरे उठा हो, उठा ना. बोला काय म्हणता? कायले उठवलं मले? का मागच्या जन्मी काय कुंभकर्ण होते का एवढं झोपा लागते? मार झोपल्याच्या झोपले, झोपल्याच्या झोपले, घरी झोपता इथं झोपता, कामं पाहिले तर कोणतेच नाही. काय रे वावरातले कामं तू करू आला का मग येऊन इथं? तू करू आला का म्हटलं? अरे मग इतक्या वेळच्या आवाज येऊ राहिला तुम्हाला? हा तुम्हाला ऐकून येऊ राहिलं? आम्ही का पागल आहे की इथं बडबड करू राहिलो? सगळं ऐकू राहिलं तुमचं वाला. काय बोलू राहिले तर सांगा ना मग, कोणता विषय चालू होता सांगा. हेच आपलं त्याला काय म्हणते तर हे काय होय? झोपले होते तुम्ही? चांगले चांगले झोपले होते म्हटलं घरघर. काही माहित नाही तुम्हाला काय चालू आहे काय नाही. मग म्हणते वावरातनी चोरी झाली तर वावरात चोरी झाली, मी जागाच होतो. अरे उठ ना, एवढे बोलून तुम्हाला लाजा शर्मा काहीच नाही वाटते? उठा म्हणून राहिलो तर बोल ना. तर आता झोपून ऐकलं काय ना बसून ऐकलं काय? बोला काय बोलू राहिले तर ऐकू राहिलो मी. बोला म्हटलं एखादा म्हटलं आता वावरातनी दणका उद्या चांगला. हा उद्या म्हटलं बोकड्याचा बेत एखादा. लाली का खाय काय? झाली का म्हटलं दिवाळी? दिवाळी 10 दिवस असते ना. लागली का खाय काय तुम्हाला? कावरले काय? अबे काय खाल्लं नाही 12 महिन्याचं? उपसलेले काय हो? मटण खाले? हा नाही झाले दिवस 2-3 गेले का चालला मटण खाले? 2-3 दिवस नाही गेले का चालले मटण खाले? काही पैसे गिसे जमा करसान का? पुरी लेवलच मारसान त्याची. एवढे कसे काय बुरू राहिले तुम्ही? एवढे कसे काय बुरू राहिले? तुम्हाला काय म्हटलं फक्त का आता म्हटलं दिवाळी झाली बा मटणाचा पार्टी करू? हा एवढे काय बोला लागते? एक हाव सांगा नाही तर नाही सांगा, नाही तर मग आम्ही करतो बाकीचे. आणि मग का दिसले तुम्ही सगळं झाल्यावर मी येतो म्हणून? तर मग आम्ही आहे तुम्ही आहे. हा मग 1 बाय 1 कामून जाईल. काय शिट्टी वाजू राहिले तुम्ही? म्हणजे खायची इच्छा तुमची बी आहे, पण तुम्ही मस्त नाटकं करू राहिले ना. खायची इच्छा म्हणजे लय दिवस झाला ना आता खाल्लंच तर नाही राजा. घराला कलर मारला तेव्हापासून खाणंच तर बंद झालं आपलं. खायची इच्छा तर माही बी आहे. हो निव राहिला मला कोणाचा आहे तर. अरे उचला ना बापा, कोणाचा होय तर पहा ना, काही अर्जंट काम असेल त्याले. नामदेवराचा होय फोन तर. हा हॅलो, अरे हा इकडे आहे ना. हा तात्याच्या वावरात आहो, येऊन जा ना, येऊन जा. हा या. इकडेच बोलावलं का त्याले? नाही तर कुठं बोलावं आता त्याले? ते म्हणे कुठं आहे म्हणे, इथं दिसून नाही राहिले म्हणे तुम्ही 4 जण. नाही बरं केलं म्हटलं इकडे बोलावलं तर. कसं आहे इथं कसं थोडंसं मोकळे वाटते, माय थोडंसं आराम होते. इथं येत जाणार बसाले काय वस्ता फालतू ते झाडापाशी इथं येत जाणार. बंद कर ना तुमचे हा चाय बंद कर ना. हे काय झोपलेच नव्हते काय? 12 महिने झाले? हा म्हणजे तुम्ही झोपून गोष्टी करता, आम्ही बसून गोष्टी करू? भले दिसू राहिले तुम्ही तर. हा तुम्ही तर पुरी शावकारकी करू राहिले का? तुम्ही काय इच्छा काय हे होय काय? हा नगरसेवक होय का, आमदार होय का, खासदार होय? असं आहे तुमचं आहे? अरे तुम्ही यार अलगच विचार करता. असं आहे तुमचं. अरे तुमचं म्हणणं वेगळं आहे, माझं म्हणणं वेगळं पडते. माझं म्हणणं कसं आहे, इकडं कसं निसर्गाची हवा आहे, झाडं आहे, जमते इकडे थोडंसं एकांकित आहे, कोणत्याही गोष्टी करतो आपण म्हणून राहिलो होतो. इकडे बाज आहे. हा इकडे बाज आहे, तुम्हाला झोपायला जागा आहे, मस्त पसरता तुम्ही. सरकारचा हिशोब आहे, आम्हाला का माहित नाही का? आम्हाला पागल समजू राहिले तुम्ही? कायची होय रे बा? कायची कलकल होय? कायची भांडणं करू राहिले? अरे राम राम नामदेवराव, दिलीप भाऊ. दिवाळीचा फराळ म्हटलं अंगात आला काय? झोपूनच वाटते. राम राम नमस्कार. नाही मस्त काम आहे. अरे काय विचारता राजो? आम्ही आलो म्हटलं तेव्हापासून म्हटलं तात्या काय उठाचं नाव नाही घेऊ राहिला, बाजीवून भल्ला पसरला. मा वहिनीनं चांगलीच पुरणाच्या पोया खाऊ घातल्या वाटते नाही? गरम गरम ताव्यावरच्या डायरेक्ट तोंडावर. अरे नाही ना हो दिलीप भाऊ, करावं म्हटलं थोडंसं अंग पाय मोकळं. आता तुम्ही सांगा, बसून बी त्याच गोष्टी करणार ना झोपून बी त्याच गोष्टी करणार? त्याच्यापेक्षा मग झोपूनच त्या गोष्टी करून घ्या ना, नाही का? नाही मग आम्ही इथं पागल आहे म्हटलं, पागल आहे नाही? एवढ्या दुरून इथं आलो आम्ही, पागल आहे इथं बसलोय. तुम्ही झोपा आम्ही बसतो, अशा गोष्टी करता नाही? लहान राजो, अरे सुधरा ना, काही तर गोष्टी दिमागानं करत जा. इवाय जवायचे माणसं आहे तुम्ही, शोभते का तुम्हाला धंदे? धंदे म्हणजे कोणते धंदे करू राहिलो का? चोऱ्या सगळ्या करू राहिलो का मी? हा चोऱ्या करू राहिलो का म्हटलं? का रस्त्यानं दारू पिऊन लोयलो आहे? बस इथं आरामच करू राहिलो. उकळल्या उकळे बोलू राहिले. बरं बंद करा, विषय बंद करा. बन तर बन, मी तर शब्दाने नाही बोलत. शब्दाने नाही बोलत तर कुठून बोलता मग? हा कुठून बोलता म्हटलं? चुपचाप राही ना, चुपचाप राहिले ते. चुपचाप राहिले दोघे दोघं बी. अरे उभं राहू का आम्ही, का खाली बसू रस्त्यावर? तिकडे जा, तिकडे खोपडी आपली, त्या खोपडीतली एक बाज काढा जा, नवीनच आहे आता. पाय जा. पाहिजे तुम्ही उठसान. काय राजू हो, पाहुणे आहो ना आम्ही. हा अशी पाहुण्याची सेवा करता काय? तुमच्या वावरात पाहुणे आलो ना आम्ही. जाना काय त्रास देता? आता झोपलाय थोडंसं. तुम्ही थांबा, नामदेवराव मी घेऊन येतो. लयच ऐदीपणा करू राहिले असतो तुम्ही तात्या. हा लय सांगत आल्यासारखं करू राहिले ना, भल्लेच पसरले ना, उठाचं नावच नाही घेऊ राहिले ना. पार अकळलो बाबा मी, लय अकळलो. वावरातलं करू लय अकळलो म्हटलं. मी पौरालो एखादा सोकारी करणारा बी, सोकारी करण आणि कामही करण असं पौरायलो. लागीच आपण त्याला डबल न मजुरी देऊ, सोकारीची देऊन काम करायची बी देऊ. आणि काही तावडी सापडूनच नाही राहिला एखादा. इमानदार पाहिजे ना, नाही तर मग कसं आहे, आपलं लक्ष नसलं घरी जाऊन झोपून राहते. पाहिजे नामदेवराव, जरा समोर होता. हो हो चला बसा बसा हो नामदेवराव बसा. उठून तर नाही ना तात्या, बाज कचकच कचकच करू राहिली आहे. काहीच नाही होत, नवीन आहे ते. वजन हो का काय तुमचं? तुम्हाला म्हटलं थोडंसं सकाळी उठून रनिंग गिनिंगला जात जाता ऐकता का तुम्ही? जरा 5-10 किलोमीटर धावत जाणार. वजन हो का काय तुमचं म्हटलं? हा राजे हो, एवढी माझी बुलेट आहे, कितीतरी क्विंटल वजन सैन करते ते. आणि तुम्ही बसले का म्हटलं कच 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 करते. दुसऱ्या दिवशी सर्व्हिसिंगला टाका लागते मला तिले. हा
वजन आहेच काय हो माया तात्या चिन्मी 110 किलो तर वजन आहे त्या हिशोबानं तर काहीच नाही आहे हाईटीच्या हिशोबानं. अरे 110 किलो काय कमी झालं का ते? 110 किलो वजन कमी झालं का ते? हा 1 क्विंटल 10 किलो झालं ना. काही बोलता आपले काही तर विचार करत जा नामदेवराव. अरे मागं माया 150 किलो होतं आता तर 40 किलो कमी झालं. मला अशक्तपणा वाटू राहिला 40 किलो कमी झालं म्हणून. मग खाणं पिणं थोडंसं मी 1-2 पोया कमी केल्या. ते तर बरं झालं का बाज आपली ओनिडा कंपनीची आहे, नाही तर आतापर्यंत तुटताट झाली असती ते. हो दिलीप भाऊ ओनिडा कंपनीची बाजाई असते काय? पहिल्यांदाच ऐकू राहिलो मी तर. मी पहिल्यांदाच ऐकू राहिलो. काही लावता का होता त्या ओनिडा कंपनीची बाज तरी असते काय? अरे मजा घेऊन राहिली ना तुमची. ते ओनिडा कंपनीची बाज असते काय काही आपलं? अरे मोहनले कोण आणलं रे बा? मोहनले कुठे टाकलं तुम्ही? थांबा फोन लावून पाहतो त्याला कुठं आहे तो वाट पाहू राहिला असं आपली तिथं. मोहन मोहन दिसला बाबा दिसला. बोला नामदेवराव. काय राजू कोणीच नाही इथं? कुठे गेले सगळे? कुठे दानोपान झाले? गेले का दिवाळीच्या कुठे बाहेर गावी घुमाले? अरे बोलू तर दे मले कुठं आहे काय सांगून राहिलो ना तुले. बोलू तर दे तू बोलूच नाही देऊ राहिला मले. अरे इथं आहे तात्याच्या वावरात. हा लवकर ये जरासा सगळे जण इथं ये. बस 2 मिनिटं आलो मी. 2 मिनिटं झालं थांबा. आला बाबा मोहन आला. अरे काय झालं दादा तुम्हाला? कसं काय झालं? हा एकाएकीच अचानक? आता तर बरे होते तुम्ही कालपर्यंत. काय झालं अचानक? माहिती आहे का तुमच्या घरी? फोन लावून सांगून देऊ. चल बाय तुमच्या होय म्हटलं तिकडे. काय झालं नाही मले. काय नाटक करू राहिला? अबे काय झालं मला? काहीच नाही झालं मी. फक्त रेटलो मी जरासं. मायचा मारे तर मोहन काय का मोहन दा तुम्ही? अरे मला वाटलं बघा काही झालं का तुम्हाला म्हणून एवढे जण इथं जमले आणि तुम्ही झोपले बा. काही झालं नाही मला. फक्त रेटलो आहे. नाटक करू राहिला लेखाचा. हे दोघं तसे तू तसंच आहे काय? त्याच्यासोबत राहू बसतो बाबा थोडं पाय दुखू राहिले. काय बा कायच्या गोष्टी चालू होत्या एवढ्या? मी आल्याबरोबर शांत झाले तुम्ही. अरे तिकडे बसणार बा तिकडे बसणं. मग तोंडापाशीच बसला काय? हा पाचशीन फाशीन देशीन पुरा वास करून. हा हो तिकडे बाय त्याला ढुंगण कर तिकडे. मग तोंडापाशी दिलेलं लेखा करून काय लावलो ताते जरा बसलो तर. हा मी का तुम्हाला पाडणार दिसू राहिलो का? संडास करून आलो म्हटलं मी. पुरे पोट सफा करून आलो. तुमच्याच वावरात लागेल तर पेन का दिला म्हटलं टाकून. अरे भोसूड जाय हो माझ्या वावर का हागाले आहे काय? कोणी बी येते माझ्या वावरात हागून चाललं जाते. काय होई धंदे? हा काय होय म्हटलं? ये ना फुकटात सोनकट भेटवायला ना लोक त्याला पैसे देते ना. हा फुकटात सोनकट टाकू राहिलो म्हटलं तुमच्या वावरात. तुम्ही पैसे द्यायला पाहिजे लोकाले. ये होय बरं तिकडे होय तोंडापाशी नको बसू. होय तिकडे होय फादला तर काय दिली भाऊ जराशी तिकडे बरं. बरं झालं तुमचं आटपलं का सगळं? हा आटपलं ना? चला विषय काढा आता आपला कोणता होता चालू मगाशी. घे रे सोन्या चेत्या विषयाचा मुद्दा मांड. विषयाचा मुद्दा असा आहे का मोती साबणाची वेळ खतम झाली. आता गोदरेज साबणाची वेळ चालू झाली. म्हणजे बा काय म्हणून काही समजत नाही राहिलं. सपा बोलणं काय हे मोती साबणाची वेळ खतम झाली गोदरेज साबणाची वेळ चालू झाली. काय समजून नाही राहिलं. अरे त्याचं म्हणणं सारखंच आहे का दिवाळी खतम झाली आता काहीतरी करा बा. हा खरा खुरा म्हटलं कार्यक्रम करा. कायचा खरा खुरा कार्यक्रम करायला होते काय भरू राहिले काय समजून नाही राहिले. सपा बोलणार. अरे आम्ही म्हणून राहिलो का आता म्हटलं मटणा गिटणाची पार्टी करा वावरात नाही तात्याच्या. हा झालं म्हटलं पुरणपोळी गेली आता शंकरपाळी गेले. हा घरचा चिवडा असा तो घेऊन येता लागेल चटण्याला येऊन जाते आपला. असं बोलणं सपा काय राजा ते तुमचं काय बोलणं असते ते तुमचं तुम्हाला समजते. एवढा वर्ष आपण सोबत आहे पण तुम्हाला आमची भाषा नाही समजली. मस्त मस्त काम आहे म्हटलं 1 नंबर. शेठजी काय म्हणते? शेठजीला तर विचारा. शेठजी तर म्हणते कावरले का म्हणते तुम्ही? शेठजीचा पत्ता कट. आपण आहे 6 जण कार्यक्रम करून टाकू. अहो शेठजी येऊन नाही राहिले का? बरं गेलं बाबा मार मटण खाता तुम्ही. बरं नाही येत 1-2 किलो तुम्हालाच लागते. मला म्हटलं 1-2 किलो. हा मावर नाही आरोप घालायचा. तुम्हीच खाता म्हटलं कावरल्यासारखे नाही भेटल्यासारखं. माहिती बस 3-4 पिसात कार्यक्रम खतम होऊन जाते. अरे खाणारे बा किती खातात खाना पिना काय काढू राहिले इथं. त्याला म्हणणं मग हा दिलीप भाऊ त्याला म्हणा मोहन आले मला काय म्हणून राहिले. चुपचाप राहणार बा मोहन चुपचाप राहणं. तूही राजा आल्याबरोबर चालू झाला काय? ठीक आहे ना करून टाकू ना. लय दिवस झाला ना आता. हा अशक्तपणा वाटू राहिला जरा पाहिजेच म्हटलं. झालं तर मग पक्क चला तयारी करावं लागते. चला मटण गिटण आणा हे आणा ते आणा सगळं करावं लागते भांडे गिंडे. अरे भांडे तर आपल्या जिथं पडले लागन तेवढे. फक्त तुम्ही माल घेऊन या. अरे पैसे जमा करावं लागन काय? कोणाकोणावर किती येते तर किती आणायचं आहे काय आहे? अरे सारखा जिजो बनव 7 किलो आणा लागते म्हटलं. 7 जणांना 7 किलो बरोबर लागून जाते. अरे काय आवरले का जैला तू सुटले 7 जणांना 7 किलो. अबे मोन्या त्याला पोटो का काय होय एवढं खाता का लगे? काय खाईन मी 1-2 पिसा खातो मी जास्त थोडी खातो. काही राजा 7 किलो. अरे का तुम्ही नाही खात काय? बाकीचे नाही खात काय? अरे हा पण लगे काय 7 किलो खाते काय? काही बी राजा मोहन आहे काय कावर लोक आपण काही आले का? तू किती खातं सांग. तू किती खातं त्या हिशोबाने त्यासाठी आणतो. जर फक्त पिस म्हणत असाल तर आपण 1 किलो आरामात खातो. फक्त पिस आपल्याला भात बी नाही पाहिजे पोळी नाही पाहिजे. बस फक्त पिस. बापा अबे फक्त पिस म्हणून राहिला 1 किलो खातो. अबे झालं ना ते. राजा का राक्षस होय का तू? हे बघा दादा आपल्या खाण्यापिण्यावर नाही दादा राक्षस होय का तू काय होय का तू? पैसे देऊ राहिला ना आपण. पैसे सांगा तुम्हाला किती पाहिजे तर. काढा बरं नामदेव काका मोबाईल काढा आपला कॅल्क्युलेशन मारा. 4 किलो मटन घे. 4 किलो मटन ले मसाला पाहून घे किती लागते काय लागते त्या हिशोबाने टोटल मारजा नामदेवराव. 700 रुपये किलो जाणार रे. 7 गुणिले 4 हा 2800 रुपये. 2800 रुपये ते आणि लसण अद्रकचा पेस्ट समजा 200 रुपयाचा कांदे गिंदे आलं सगळं त्याच्यात 200 रुपयात. झाले पुरे 3000 रुपये. काय तर म्हटलं दारूचे पैसे टाकून दे त्याच्यात. हे नाटक पैसे बंद करा फालतूची. दारू गिरूचं काय आहे ते आपापलं पात बसा. ज्याला दारू प्यायचे असेल तो आपल्या पैशाने आणा पेन. ते दारू गिरूचे पैसे नाही रे पाहिजेत फक्त मटनचे पैसे. आणि पोळ्या वगैरे आपापल्या घरून आणा. भात लागीस इथं बनवून घेऊ. कोणता पाहिजे ते बी टाका. याचे तांदूळाचे पैसे टाका. कोणते पाहिजे कंट्रोलचे वापरता घरचे का इकडे ते कालीमुच वापरता का बासमती वापरता सांगा पटकन. चालू देणार बा कंट्रोलचे काय मिजाचा फालतूचे कंट्रोलचेच घेऊन घे. कंट्रोलचे नाही रे बा. हा कालीमुच घे कालीमुच. या 1 किलो कालीमुच तांदूळाचे पैसे लिहून टाका किती होते तर. 3200 रुपये उराले पुरे. 3200 रुपये ठीक आहे. मग एका एकावर किती उरायले? 3200 भागीले करणार 7 जण
3200 गुणिले 7 सर का हिशोब आहे 460 रुपये येऊ राहिले सारखे सारखे 3 रुपये कमी येऊ राहिले 457 460 पकडून घे. करा मग 460 रुपये जमा. काय आहे ते हे घ्या रे बा आपल्या आपण आता देऊ राहिलो. चला हे घ्या रे बा आपले 460 रुपये. चला 40 वापस आणा पटकन. कोणापाशी जमा करावं लागते. चला घ्या रे पटकन द्या पैसे वापस द्या. घे रे जेते घे त्याच पैसे जमा कर. द्या आणा इकडे. पहिले 40 वापस नंतर 500 हात लाव. अरे देतो ना बाबा. हे असंच आहे मग. राहू द्या बाबा राहू द्या. राहिलं तर राहिलं आपलं काय मग. अरे द्या ना तात्या द्या ना. काय राजू देते ना मग चिल्लर झाल्यावर. हो काय चांगला अनुभव आहे ना मला. चांगला अनुभव आहे. काही कट डचू बसले मला असे. याच्यात म्हटलं PhD झाली आहे ह्या दोघांनी माली सोन्या चेत्यातनी. एक टाइमला तुमच्यापाशी देऊन देईन मी पण याच्याशी नाही देत पैसे. सांग त्यापाशी देतो 540 त्यापासून वापस घेईन मी. सांग देऊ काय. बरं ते अरविंद काकापाशी देऊन द्या. तसं जमते वाटल्यास आपल्याला ते काही हरकत नाही अरविंद काकापाशी. पण अरविंद काकापासून मी 40 रुपये वापस घेईन. देतो ना बाबा द्या आणा इकडे. घ्या अरविंद भाऊ घ्या. चेत्या तात्याच्या हातातली 500 जा पटकन जाय पटकन. ये बस इकडे पटकन. मोबाईल म्हटलं जशी हातात होती तशी 500ची वापस दे. हा नाही तर माझ्यापेक्षा बेकार कोणीच नाही. हात तसाच राहील म्हटलं जोपर्यंत 500ची नोट जच्या तशी वापस आणून टाकशील नाही त्या हातात. वाटपा म्हटलं वाटपा आता. 20 रुपये तू ठेवतो 20 रुपये मी ठेवीन उरलेले. अरे एक स्प्राईट पिऊन घेऊ ना रे नाही तर थम्स अप पिऊन घेऊ. विषय खतम. अरविंदराव मी तुम्हाला मागण म्हटलं 500ची नोट. हा मी तुमच्याशी त्यासाठी काढली होते. मी कुठून देऊ बापा. म्या थोडी म्हटलं तुम्हाला द्या म्हणून मापाशी. तुम्ही काढली पण म्या थोडी घेतली ते. हेपर्यंत हिसकून टाकली मापर्यंत आलीच नाही तर मी कुठून देणार आहे. जोपर्यंत ते 500ची नोट जशी घेतली हातातून तशी येणार नाही. हात खाली वाकणार नाही म्हटलं. राय ना तसा परमानन आम्हाला का घेऊन देणार नाही हो. अरे बस सल्ल्याने शाहरुखला फोन लावला होता का बस. नाही का मोहनदा लक्षच नाही राहिलं पाहिले का असं होते का ते गडबडी. लावून दे मोहनदा तू. अरे कुठे आहे मिस्टर इंडिया काही आता पताच नाही तुमचा. हाव काय आता पता आमचा नाही आहे का तुमचा नाही आहे. किती वेळचे पाहू राहिलो म्हटलं तुम्हाला. आता फोनच लावून राहिलो तुमचाच फोन आला. कुठे आहे तुम्ही सगळे. तात्याच्या फार्म हाऊसवर आहे बा. या लवकर. वाटलंच होतं तिथं आहे म्हणून बस येऊन राहिलो थांबा. देणार बा देना. माझ्या 500ची नोट वापस द्या ना. काय माझ्या डोकं खराब करू राहिले फालतूचे. मी झोडपात बसून रे बाई कांदे पहिले सांगतो. सरकार 500ची नोट वापस द्या. देऊन द्या 500ची नोट वापस देऊन द्या ना. पार्टी करायची नाही आहे काय त्याचीच 500ची नोट ना घेतली. मी अरविंद रावले देऊ राहिलो होतो ना. हा अरविंद रावले देऊ राहिलो होतो ना. मग तुम्ही काय काम होतं का हिस्साचं. मी देऊ राहिलो होतो त्याच्याशी पैसे. अरे त्याच्यापाशी राहिले का ना आमच्यापाशी राहिले काय फरक पडू राहिला. इकडे पाहून बोल म्हटलं तिकडे कोणासोबत बोलू राहिला. 500ची नोट माही हिसकली ना म्हटलं त्याच्यापाशी राहिले का ना पाशी राहिले काय फरक पडू राहिला. हा पार्टीत तर देणार आहे ना तुम्हाला पैसे. अबे मग शायन्यावाण्याचे 40 रुपये मला वापस घेणार ना. ते तुम्ही देऊ राहिले काय. भेटून जाईल तुमचे 40 वापस. हा भेटून जाईल काय हरकत नाही. भेटून जाईल म्हटलं ना बस. काही 50 60 100 उरलेले गायब केले तुम्ही. हे देता का तुम्ही 40 रुपये. जाऊ द्या तुम्हाला भरोसाच नाही. मग आता काय म्हणू शकतो आपण. हा चला नामदेव का कंटिन्यू. मी येत नाही पार्टीत मला माझे पैसे वापस पाहिजे बस. मी येत नाही तुम्ही चालले दादा. तुम्ही बोला ना नामदेवराव काय आहे तर किती वाजता करायचे आहे तर तुम्ही बोला. तुम्ही लोन नका घेऊ द्यायचं. जाऊ द्या सगळे सोडून द्या. माझे पैसे मला 500 रुपये वापस द्या. मी येत नाही पहिले सांगू राहिलो. फालतू माझ्या डोकं खराब काही करू नका. माझे पैसे मला पहिले वापस देऊन द्या. एकडाव घेतलेली रक्कम हे परत होत नाही. हे पार्टीचा रूल आहे पहिले सांग नाही. असे कसे म्हणजे का फुकटाचे आहे का माझे पैसे. लवकर ना मला नाही याचा पार्टीत. मला माझे पैसे वापस पाहिजे. तुम्ही या नका येऊ पार्टीत. 500 रुपये जमा झाले आता खात्यात. आता परत भेटत नाही. चला तुम्ही कधी देऊ राहिले बाकीचे जण सांगा पटापट पैसे सांगा कधी देऊ राहिले तर. कायचे पैसे रे बा आम्हाला तर सांगा. कायचे पैसे जमा करू राहिले तर काय आहे. अरे आले का रे बाबा. या दोघच जणांची कमतरता होती. या समोर या जराशे असे पटांगणात द्या. अरे राम हो राम तात्या. आणि काहून काय झालं हाताले काय झालं म्हटलं मुचकला काय ओळू काय देऊ का बरोबर करून. कोण रे मोन्या काय झालं म्हटलं तात्याच्या हाताले. कोण उभ्याचा तात्याचा हात. अरे काही नाही चेताला 500ची नोट हिसकली तात्याच्या हातची. आता मग काय झालं. ते म्हणते जोपर्यंत जच्च्या तशी हातात वापस आणून देणार नाही तोपर्यंत तो हात तसाच राहील म्हणते. मग परमानन तसा राहू द्या लागन. वापस सोड घेते काय पैसे. चेत्या होईन तो 500ची नोट हिसकली म्हणते रे बा. चारू घ्या चेत्यानं तात्या बच्ची म्हणून काय तो हात काय खाली होऊन नाही राहिला म्हणते. त्याचं म्हणणं आहे म्हणते जच्च्या तशी वापस द्या. अच्छा असं आहे का. सोड हाताचा विषय सोड. तो परमानंट तसाच राहील. अरे देना रे बाबा देना 500 देना. ठेव ना हातात. का आता झोडपू मी कायले मस्त खराब करू राहिले. मी नाही येत ना बाबा. मी नाही येत पार्टीत. अरे बसायला जागाही नाही आहे बाबा इथं तर. काय इच्छा इथं बाजार टाकून ठेवल्या. अरे उठ ना जराशे बस द्या ना आम्हाला. उठा होता त्या जागा भेटते तिथं बसा. मी तर काही उठत नाही रे बा. मी तर काही उठायला राहिलो नाही. आता मी कुठं बसू रे. तू तर बसला का. बस नाही कुठेवर बस. कायची पार्टीवर रे बा. काय आम्हाला तर काही सांगितलंय नाही. हा कायची पार्टीवर. अरे त्याच्यासाठी फोन केला तुमच्या दोघाले. का म्हटलं आता दिवाळी गेली. हा झाला म्हटलं गोड पावनचार झाला सगळा. तोंडाची चव गेली म्हटलं आता थोडं म्हटलं खारा खुरा करावं काहीतरी. मटण करा म्हटलं बा तात्याच्या वावरात. ठीक आहे ना मग काही हरकत नाही आम्ही येतो. मटण वाढवा लागेल म्हटलं आपल्याला. तेवढ्या मटणात काहीच नाही आपलं. 5 किलो मटण लागते आता. बापा 5 किलो मटण. अरे बापरे कोण आहे रे बा खाले. पुरं गाव आहे काय. अरे पुरं गाव गायले आपण नाही का एवढे जण इथं. एवढे जण आहे नाही का म्हटलं. एवढे म्हणजे किती आले का 9 जण आहे ना फक्त. हा 9 जणात 5 किलो लय उराला ते करायच्या कावर लागा एवढं खाता काय. अरे बाबा दिवाळीपासून खाल्लं नाही म्हटलं. जसा घराला कलर लागला तेव्हापासून काहीच नाही. हा साधं जेवण चालू आहे. आलू वांग्याची भाजी ते पत्ता गोबी आणि ते बेसन हे चालू आहे म्हटलं. अरे हाव ना तर मग एवढा उपसला काय. झालेच किती दिवस राजा. काही इले का आपलं काम करणं तेवढ्याच याच्यात होऊन जाते ना. नाही कमी पडते. हा 1 किलो वाढून घे रे बा. मग नाही म्हटलं पाहिजे मला भेटलं त्याला भेटलं नाही. पहिले सांगू राहिलो मी जेवायच्या वेळेस मस्त याचा विचार नाही करत ना. आपलं येऊ काम असते मग. बरं काही हरकत नाही ना. 5 किलो करून टाका. हा 5 किलो करा म्हटलं त्याच्यात. आणि 460 रुपये येऊ राहिले रे बा.
पहिले सांगू राहिलो दोघावर 460 येऊ राहिले. द्या पैसे द्या म्हटलं, जमा करा इकडे माझ्यापाशी. अरे चल ना बाबा, काय खिशात घेऊन राहतो का मी पैसे? खिशात घेऊन घुमतो का म्हटलं? पडले ते पैसे पहिले पाकिट मारले झाले गावात. मूल्यात चल, मूल्यातून पैसे घेऊन घे तू. अरे द्या रे, माझे पैसे वापस द्या. मी नाही येत म्हणजे नाही येत. काय लावलं होता ते तुम्ही? मी नाही येत, तुम्ही नाही येत. अरे तुमच्याच वावरात करायची आहे ना. तुम्हीच या, तुम्हीच भांडे घ्या, धुवून धावून करून ठेवून देता त्या खोपडीत. मी येत नाही रे बा, मी नाही येत. बस मला माझे पैसे वापस देऊन द्या 500 रुपये. काय लावलं होता ते तुम्ही? मी नाही येत, मी नाही. काऊन नाही येत? काय झालं असं? काय कारण काऊन नाही येऊ राहिले? हे पहा, जेवढे आतापर्यंत पार्ट्या केल्या आहे याच्यापाशी माझे पैसे जमा राहते. जर कोणापाशी 430 रुपये आली, 560 रुपये आली, तर हे म्हटलं त्यातले वर्ष पैसे मला वापस देत नाही रे बा. हे पुरेच्या पुरेच गायब करून टाकते. बस म्हणून माझे 500 नोट वापस दे. मी अरविंद काकापाशी घे, नाही तर त्यापाशी घे. आणि उरलेले मला 40 रुपये वापस लागा. पहिले सांगू राहिलो 460 रुपये येऊ राहिले ना, 500ची नोट घेतली ना, 40 रुपये मला वापस पाहिजे. बस मग म्हणून माझा दिमाग खराब झाला. काय 40 रुपयासाठी असे करू राहिले तुम्ही? तुम्हाला शोभते का राजू? एवढी जमीन आहे, एवढं पिकते तुम्हाला. अरे त्याच्याशी काही संबंधच नाही ना रे बा. जेवढी कॉन्ट्री येऊ राहिली सगळ्यावर, जेवढे पैसे येऊ राहिले मी द्यायला तयार नाही काय? मी काय कमी देऊ राहिलो काय? त्याच्यात तुम्ही मग दाबसान तर मग कसं? चेत्या दे 40 रुपये वापस दे रे बा. दे तात्याचे वापस दे पैसे. मी कुठचे देऊ बापा? माझ्यापाशी कुठचे पैसे? माझ्यापाशी नाही पैसे घ्यायचे. तुमच्या असे देऊन द्या, नंतर देऊन देईन मी तुम्हाला. मी कुठून देऊ म्हणजे? माझ्यापाशी कुठचे आहे मग? आता मग आमच्याशी का पैशाचं झाड लागलं काय? हलवलं का पडले? आमच्याशी कुठचे पैसे आहे बा? आमच्याशी कोणाचे पैसे घ्यायचे नाहीये. हे पाय, आताच त्या 500ची हिसकली मापासून. आताच म्हणून पैसे नाही आहे. गुपच्या मुकाड्याने पैसे वापस देऊन दे. काय 40 रुपयासाठी असे करू राहिले? देतो म्हटलं तुम्हाला, नाही दिलं तर मग याच्या बाद नका करता पार्टी. ठीक आहे, चला घ्या. तो हात खाली घ्या. आता देतो म्हणते तो. मी आहे म्हणतात, घ्या. तर झालं मग पक्का. चला, अर्धा 1 घंट्यात आपला कार्यक्रम चालू करणार आहे आपल्याला. चला मग घराकडे चला. आता इथं बसून काही टाइमपास करायला नाही पुरत. आपल्याला फिल्डिंग लावणार आहे, मटण आणणार, लादा, अद्रक लसणचा पेस्ट काढणार, सगळं करणार. चला पटकन या. पोया आपल्या घरून आहे, पहिले सांगू राहिलो, फक्त भात बनवून इथं. ठीक आहे ना, चालते ना. ठीक आहे, चला मग घराकडे. एवढं झालं का शांताबाई? माझ्या घरी चलता म्हटलं रांगोळी काढायला. हो ना, येतो ना. पहिले इथं करू, मग त्या घरचं करू. बरं लवकर दिवस जाते. आलं मी तुळशीचं लग्न. हो ना माय, पाय बरं किती पटापटा दिवस चालले गेले. भाऊ बीज चालले गेले, तुळशीचं लग्न आलं. झाले दिवाळीले. झाले म्हटलं 10-12 दिवस. शांताबाई तुमचे मिस्टर आले हो. कायचे मिस्टर कमी मिस्टर इंडियात जास्त आहे. उठले सुटले चालले बाहेर. आणि ते त्याचे दोस्त मित्र, बस तेच काम आहे त्याले. उठले सुटले का चालले बाहेर. काय रे बा, कायची धामधूम आहे. भले रांगोळी गिंगोळी टाकणं चालू आहे. तुळशीले भल्लं सजवलं. काय आहे आता? दिवाळी तर झाली. आज काय कुठे चालले काय? संध्याकाळी कुठे झालं नका म्हटलं, घरी काम आहे. कोणतं काम आहे? माझ्यासोबत कोणतं काम पडलं तुम्हाला? संध्याकाळी पोया टाकून देतो. जेवायला चाललो मी बाहेर. कुठे चालले तुम्ही? कुठे चालले? काय जेवण करू राहिले? काय म्हणजे काय खाणार आहे बा? साधं खाणार आहे का? आलू वांग्याची भाजी खाणार आहे का? पार्टी आहे बा आमची मटणाची. नकरे कमी करा जराशे. तुम्हाला माहित नाही राहत काय? सणा गिनाचं काय भान आहे का? बस उठले सुटले चालले बाहेर, मटण खाल्ले. काय उपसले काय? खाल्लं नाही कधी मटण? थांब गाडी लावून येते, मग बोलतो त्यासोबत. या माणसाचं काय आहे काय माहित बाई. उठले सुटले काय मटणच खाले पाहिजे. उठले सुटले काय मटणच खाले पाहिजे. त्याला काय भान आहे का नाही आहे का? तुळशीचं लग्न आहे. काहीच लक्ष नाही राहत याचं. आम्हाला येऊ तर दे. पाय ना आता कशी धुतो त्याले. त्याला हे नाही माहित का तुळशीचं लग्न आहे का काय आहे? हे नाही माहित त्याले फक्त मटण खाचीच पडली आहे. ते त्याचे बाल्लोरे दोस्त. काय आहे काय आज नेमकं? काही समजून नाही राहिलं. भाऊ भिस्त झाली. तुम्हाला माहित नाही? मग नाही काय आहे आज माहित नाही म्हटलं नाही. अरे असू दे ना काही बी. तू माझ्यासाठी पोया बांधो 5-6 बस विषय खतम करतो. मी चाललो बाहेर जेवाले. तू त्याला बनवून घेतो जेवाचं. तुम्ही आम्हाला पागल समजून राहिले काय? तुळशीवर पावर काय लिहिलं काय आहे तुम्हाला माहित नाही काय? अरे बापरे, तुळशी विवाह म्हणजे आज तुळशीचं लग्न आहे. अरे यार, मग त्या पहिले कोण नाही सांगितलं मला तुळशीचं लग्न आहे म्हणून? आता मी पैसे दिले त्याले. ते तुम्ही काय दिलं आहे काय नाही मला काही घेणं देणं नाही. इथं रात्री तुळशीचं लग्न आहे. तुळशीच्या लग्नाला हजर राहायचा. आणि ते तुमचं पैशाचं काय आहे मला काही करायला लागत. सांगून राहिले बसले काय? खाल्ले भेटत काय? खाल्ले भेटत काय म्हटलं? कधी खाल्लं नाही ते? माय बाई अजबच आहे बाई तुमच्या घरचे. तर काही सणा गिनाचं भान राहू द्या ना. काय आहे काय नाही? तुळशीचं लग्न आहे. तुमचं ते मटण दिसू राहिलं तुम्हाला. चुपचाप मला इथं संध्याकाळी दिसले पाहिजे, नाही तर मग मी आहे तुम्ही आहे. बरं येतो मी. करा तुमचं. घरी जेवले तर ठीक आहे, नाही तर मग मी आहे तुम्ही आहे. मग माणसानं काय झालं? तुमच्या बाबाला सांगून द्यायला का ना? बाबा ओ बाबा या जरा बाहेर या इकडे. काय झालं व? कहून चिल्लावू राहिली एवढी? या ना बाहेर या जराशे. तुमच्या पोराच्या करामत पहा. राहू दे ना शांते. काय जास्तीची कामं करू राहिली फालतूची? भांडणं लावायचे कामं काय आहे त्याच्यात? माहित तर पडलं पाहिजे. आपला पोरगा काय करू राहिला बाहेर माहित तर पडलं पाहिजे. काय म्हणतो? काय आवाज दिला? तुमचं पोरगा म्हटलं बाहेर जेवायला जातो म्हणते. समजावून सांगा जरासं. तुळशीचं लग्न आहे आणि ते मटण खायला जातो म्हणते बाहेर. जर मटण खाऊन घरी आला, तुळशीचं लग्न आहे. पहिले सांगू राहिल तुले. तिकडे तुले वावरात दफन करून टाकीन कधी. पहिले सांगतो तुले. मज्जा लागायचं जास्त. तुला माहित नाही का तुळशीचं लग्न आहे म्हणून? अरे नाही खात ना, नाही खात बाबा. काही लोण नका घेऊ. तू थांबव शांते. तुला सांगतो नंतर. नाही म्हटलं तुला नाही खात ना. नाही खात बाबा, नाही खात. पण सगळ्या मित्रमंडळीला सांगून देते आल्या का तुळशीचं लग्न आहे म्हणून? तुळशीच्या लग्नाला या लागते म्हणून. येतो म्हटलं मी त्याला सांगू ना. आपल्या मित्रमंडळी सांगून देतो का बा तुळशीचं लग्न आहे, आपलं काही येणं होत नाही, कॅन्सल करा पार्टी म्हणून. जा पटकन या. 1-2 घंटे हजर राहा इथं. दिले पाहिजे आता पैसे वापस. कधी येते रे बाबा? तात्या कधी येते? लाव ना फोन लाव ना त्याले. तात्याले कधी येते विचार ना. कुठं तात्या? रस्ते नाही का? बरं या. काय सांगता बाबा इथं आल्यावर? सगळे जण इथंच आहे. नाही काहीच नाही घेतलं. या जाता घेऊन घेऊ ना सगळं. या. काय म्हणते तात्या? अरे एवढा वेळ असते काय आले? किती वेळची वाट पाहू राहिली तुमची? काय माहित आहे तुम्हाला काय आहे आज का? बस
तुमच्या घरी नाही आहे वाटते. काय आहे आज? काय आहे आमच्या घरी? आम्हाला तर काहीच माहित नाही. नामदेवराव, दिलीप भाऊ, आज तुळशीचं लग्न आहे म्हटलं. मला घरी गेल्यावर माहित झालं. मी नाही येत बाबा. पण धावपिळा काढली माझ्या घरच्यानं. काय गोष्ट करू राहिले? आज तुळशीचं लग्न आहे? अरे बरं झालं सांगितलं तुम्ही खायच्या पहिले, नाही तर वांद्यात काम येत होतं. आता आम्ही चाललो होतो बा. तुम्ही जर नाही म्हटलं असतं तर बरं झालं सांगितलं. मग आता तर वांद्यातच कामाला जाते. आता कायची पार्टी? जाऊ द्या मग, तुळशीचं लग्न होऊ द्या. 2 दिवसांनी चाललो पार्टी करायला. अरे हो बरोबर आहे. हां आता आलं मला लक्षात. बरोबर आहे. तुमच्या इथं आज आहे का तुळशीचं लग्न? म्हणजे आजपासून समजा तुळशीचे लग्न चालू झाले. बरोबर आहे बरोबर आहे. अरे बाबा, मला आता घरी गेल्यावर माहित पडलं. मा बायकोनं बाप झापलं मला. आणि मा बाबानं बी. सांगा आता काय करता मग पार्टीचं? पार्टी राहू द्या. आता पार्टी तुळशीचं लग्न झाल्यावर 2 दिवसानं करू. पार्टीचा काही नवल विशेष आहे नाही आपल्याला. पार्ट्या चालूच राहते आपल्या. बाकी तुम्ही काही घेतलं नाही ना? मटन गिटन तर काही घेतलं नाही म्हटलं. नाही घेऊन राहिलो होतो, पण मी म्हटलं बा तात्या लिहू द्या. तात्याला आल्यावरच काय ते करू. बरं झालं जमाई बिन तात्या. नाही तर झालं असतं वांद्यातच कामाला असतं. राहिलं तुळशीचं लग्न पहिले खाय खुदाळा चालू असतं. घरी झगडे मग अलग. घरच्याला माहीत झालं असतं तर. काहून तुम्ही घरून पोया घेतल्या? तुम्ही सांगितलं नाही का मग कुठं काय आहे तर? नाही बा, घरी काय सांगितलं आम्ही घरून पोया घेतल्याच नाही. घेऊ म्हटलं ढाब्यावरच पोया. तर मग सगळ्या जणांना सांगणं आहे का? सगळे जण आपल्या घरच्या तुळशीच्या लग्नाला ये जा. आता 2 घंटे चालू होऊन जाते तुळशीची पूजा. 7 वाजता. बरं काही हरकत नाही. चल दे रे बा, दे चेत्या पैसे दे वापस. 500ची नोट. पार्टी कॅन्सल झाली. आता कुठची 500ची नोट झाली ते खर्च. मग पेट्रोल टाकून दिलं आम्ही गाडी तेवढ्या रुपयाचं. मला काय सांगू नको. मला 500ची नोट वापस दे. नाही तर मग मी आता मारतो रे बाई तुले. माझ्या काय खोपडं खराब करू नको फालतूचं. चेत्या चल गाडीला रिवर्स गेला टाक पटकन पय. नाही तर आता 500ची वापस मागते. पया किती दूर पळतात पाहून घेईन तुम्हाला. थांबा जासान कुठं? काय असं आहे ते सल्यान शाहरुख या काय अरविंदराव असे पहिले ते 500ची नोट घेऊन दिला. 500 उभ्या चुना. आता पार्टी असती तर पार्टी तर खाल्लीच असतील तुम्ही. 500 चुना खायले. आता जाऊ द्या ना, नंतरची पार्टी तेव्हा पैसे देता नका तुम्ही. शर्यत लावतो कधी? शर्यत लावतो मी. तो पैसे नाही घेत. पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला तर पार्टीच नाही येऊ. असे आहे म्हटलं ते दोघं बदमाशच्या बदमाश. बरं पाहू ना, नंतर पाहू म्हटलं. आम्ही आहे टेन्शन नका घेऊ तुम्ही. आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून तुमची पैसे भरून देईन. ठीक आहे. तुळशीचं लग्न झालं का पार्टीला चाललो आपण 2 दिवसात. चला मग किती वाजता म्हटलं तुमच्या इथं तुळशीचं लग्न? 7 वाजतापासून आहे. 7 वाजता लागेल करेक्ट. बरं ठीक आहे, येतो मग आम्ही. येतो मग तुळशीच्या लग्नाला येऊन जातो. तुळशीचं लग्न करून टाकू. मग तर आता तात्या कमीत कमी 5-6 दिवस चालते तुळशीचे लग्न. आता 5-6 दिवस कायचे होते मग खारा पाहुणचार. आता डायरेक्ट 10 दिवसानं करावं लागेल आपल्याला पार्टी. 10 दिवसानं करून टाकू. तुळशीच्या लग्नात जमते काय? काही बी कामं करता काय? उपट टिप्पटचे. मग ते अंगी येते ना आपल्या. माहित नाही का तुम्हाला? ते खा प्याची काही नवाई आहे नाही तात्या आपल्याला. ठीक आहे चला मग. चला काही वेळ काही वाया घालू नका. तयारी करा तुम्ही तुमच्या घरची. या म्हटलं सगळे जण. लावा बरं बाबा फोन लावा त्याले. कुठं आहे तर? लय वेळ झाला ना आता. काय का पागल समजू राहिला का आम्हाला? किती वेळची वाट पाहू राहिली तुमची? या लवकर. 2 मिनिटात या. युवरालो म्हणते महाराजला घेऊन युवरालो म्हणते सोबत. महाराजले काय आणते बाबा? मंगलाष्टकी म्हणाले महाराज नाही पाहिजे काय? आपल्याला जमते का ते बाईले? महाराजच्या हाताने म्हणून गेला मंगलाष्टकी. हो बाई पाय माझ्या लक्षातच नाही आलं. इथं काय आणलं होतं आम्हाला? काय बा याच्या घरी? अरे बा मंगलाष्टक म्हणाले. महाराजने लागण का आपल्याला? आपल्या पाठ आहे का ते? तुळशीचं लग्न आहे ना. द्या मग आवाज द्या त्याले. काय नाव आहे त्याचं? महाराज. हो महाराज या जरा बाहेर या म्हटलं. इकडे ऑर्डर आहे तुमच्यासाठी. अरे बोला काय म्हणता? लग्न करायचं होतं म्हटलं. कोणाचं? तुमचं? ह्या वयात काही लावता का राजू? तुमचे तर मोठे लेकर असायला पाहिजे. ह्या वयात लग्न करू राहिले का? बरोबर ओळखलं महाराज तुम्ही पण. खरंच अंतर्यामी आहे. यायचंच लग्न करायचं आहे. बंद कर ना. इथं काय चंगड करू राहिले का? माझ्या लग्न करायचं आहे म्हणून राहिले. फालतूचे धान्य करू राहिले का इथं? अरे आम्ही तर शब्दांनी बोललो बाबा. तो महाराज असतं म्हणून राहिला. आम्ही हावले हाव लावला फक्त. अरे माय नाही ना. हो माय नाही ना. तुळशीचं लग्न करायचं आहे ना. काय तुम्ही कुकडे बोलू राहिले? मला का माहित बाबा तुळशीचं करायचं आहे का तुमचं करायचं आहे? तुमचं म्हणसान तर तुमचं देतो. काय 5 फक्त मंगलाष्टकी म्हणणं आहे. भगनी भागोदरी ओंबट स्वाहा झालं. अरे भगनी भागोदरी ओंबट स्वाहा कुठं करताय? 5 मंगलाष्टकी म्हणा लागेल तुम्हाला. अरे हो ना मजा करू राहिलो तुम्ही. कधी करायचं आहे सांगा? पैसे किती घेसान ते तर सांगा पहिले. पैसे देत आपल्याला 2151 रुपये. लय उराले 2101 रुपये. 5 फक्त आपल्याला हे मानत आहे मंगलाष्टकी का? माणसासारखं लग्न करायचं आहे का? माणसासारखं नाही करत मग कायच्यासारखं करता? देऊन दे तसंच करायला लागेल ना. तसं आपण करतो. अरे हो पण 5 मंगलाष्टकी म्हणायचे ना. आरती म्हणायचे. सरळ सांगा किती द्यायचे आहेत. नाही तर मग आता दुसऱ्या इकडे झाला का? मग तुम्ही किती देता का? 100 रुपये देता काय? आता मी एवढे नाही म्हटलं तुम्हाला कमी. बरोबर सांगा किती द्यायचे आहेत. कसं तुम्हाला पुरलं पाहिजे मला पुरलं पाहिजे. बरोबर सांगा ना हो महाराज. काय 2001 रुपये कुकडले काही बी. तुम्ही किती देता ते सांगा. 201 रुपये दे तुम्ही. 5 मिनिटाचं काम आहे फक्त. बरं चला बा 201 रुपये देऊन द्या. चला या मग आपल्या घराकडे या पटकन. तुमच्यासोबतच येतो मी. चला आमच्यासोबत चला. डायरेक्ट तुम्ही तर 2001चे 201 रुपये करून टाकले. हे खतरनाक आहे बा. येले नाही पुढे कुठे तात्याले? तात्या उद्या आपल्याला कपडे आणायला जायचं आहे म्हटलं. तुम्ही चलता बा सोबत. तुम्ही भाव करण्यात 1 नंबर आहे पण. अरे बाबा त्याला ऑर्डर नाही म्हणून जमलं ते. नाही तर तो 5001 रुपये म्हणा ना तर ते द्यास लागते म्हटलं त्याले. तुम्हाला काय कमी वाटलं का यायचं वाला? चला घ्या पकडा. अंतरपाट पकडा करा चालू. अरे थांब ना हो जराचे थांब ना. याच्या आहे ना मित्रमंडळी का? बस करा चालू आहे काय? अरे मग तुमचे मित्र दिवसभर नाही मी काय दिवसभर बसू का मग इथं? मला काय कामा नाही काय? बाकी इकडे जाणार आहे ना तुझे लग्न लावाले. बरं चालू करून दे. गती येतेच मग. घे चालू कर. चल घे सोन्यांचे ते अंतरपाट पकड बरं. करू का म्हटलं? चालू करू काय? आम्हाला जराशी अक्षता वाटू द्या महाराज. तुम्ही भले गडबड करू राहिले वा. मग कोणाची वाट पाहू राहिले? अरे अरविंदराव कुठे गेले? अरविंदराव नाही दिसू राहिले. बस येऊनच राहिले ते. आलो म्हटलं तात्या लक्ष ठेव जा. नाही तर माणसानं आलेच नाही.
करू मग चालू. काय लावलं तेव्हापासून तुम्ही? करू का चालू फुकटात बोलावलं का तुम्हाला? पैसे घेऊन राहिले ना, थांब ना जराचे. थांबा लागेल तुम्हाला जरासं. अक्षित वाटू दे, मग करता चालू तुमचं. दे मापाशी दे, सगळ्याला अक्षिता वाटतो मी. चल घे मोने अक्षित घे आणि त्याला देऊन दे तिकडे मागं. घ्या नामदेवराव, दिलीप भाऊ घ्या, महाराज घ्या. घे रे सल्ले शाहरुख घ्या अरविंद भाऊ. आम्हाला तर द्यावं जाते का आम्हाला नाही देत? तुम्ही तर मेन कार्यकर्ता आहे, तुम्हाला तर पहिले द्या लागते. घ्या घे रे सोन्या, घे ताट घे. आता करणं चालू. आता कोणाची वाट पाहू राहिले तुम्ही? हा शुभ मंगल सावधान स्वस्ती गजमुखम कोऱ्या सदा मंगलम शुभ मंगलम सावधान उषा सदा मंगलम. आखरी जोय वाटते. आता फटाके आणले का? त्या फटाके फोडाले. जा आपल्या घरातून फटाके घेऊन फोडायला चालत आहे. सोन्या तात्याच्या तोंडात डायरेक्ट माहिती का अक्षित फेकजो. आता आखरी आहे, पुराच्या पुरा बक्कट टाकून देतो. वा ते तर टाकतो आता. थांब ना. पुऱ्या सदा मंगलम वधूवर शुभ मंगल सावधान सावधान. अबे काय तोंडात फेकू राहिला का माल्या? सोन्या काय वय थू थू. अरे वय इकडे पुढे मा तोंडात फेकू राहिला तू अक्षिता? इकडे फेक ना. हा इकडे आहे म्हटलं ते वर वधू का मा तोंडात आहे? मा तोंडात फेकू राहिला तू? अरे गेला असं ते गलतीनं का जाणून बुजून फेकते काय? अबे मंगांपासून मी पाहू राहिलो म्हटलं तुले, तू मा तोंडातच फेकू राहिला जाणून बुजून फेकते का म्हणजे? चला वा बरं इकडे. आरती करू दे देवीची. नंतर सांगतो तुले मी, थांब. घालीन लोटांगण वंदीन चरणन डोळ्यान पाविन रूप तुझे. चला घ्या परसाद घ्या पटापट घ्या परसाद घ्या. का तात्या जेवण ठेवा लागत होतं? राजे एवढं मोठं तुळशीचं लग्न केलं, जेवायला नाही काही नाही, एवढे लोक तर जेव घाला. जेवण ठेवणार आहे आरामानं ठेवणार. चला चला घराकडे चला आता.